नमस्कार, मी सोहमधून नमस्कार तालुका कलबत्ता बातमीदार बेबत्ता या आकाशवाणीच्या सुमारे 50 वर्ष बंद असलेल्या बकास केंद्रातून मी तुमच्या आईच्या काकाच्या मामाच्या चुलत्याचा पंतू आजच्या ठळक शिळ्या बातम्या देत आहे। आताची पहिली धक्कादायक बातमी आहे जामनेरवरून। जामनेरमध्ये मुंगीच्या घरच्यांनी मुंगीला प्रेम विवाह नकार दिल्याने मुंगीने मोठा नारा घेऊन हरभऱ्याच्या झाडाला फाशी घेतली। याविषयी अधिक तपासणी माका लाल चौधरी करीत आहे। काल आमखेडावरून सावरला निघालेल्या बसला अमेरिकेत एका उंदराने टक्कर दिली। अपघातात बसची काच फुटल्याने उंदराला चायनीज पोलिसांनी कैद केले आहे। पुढची धक्कादायक बातमी आहे शहापूरवरून। शहापूर येथे कुमारी पतीने साखरदादाला विवाहास नकार दिल्याने साखरदादांनी उकळत्या पाण्यात जीव दिला। तरी साखरदादांचा शोक समारंभ रात्री 3:30 वाजता ठेवण्यात आलेला आहे। तरी आपण सर्वांनी साखरदादाच्या आत्मेस शांती मिळावी यासाठी उपस्थित राहावे। पुढची धक्कादायक बातमी आपल्याच गावातून। आपल्या गावातील प्रकाश शेतकरी श्री अमोल गमोगमो त्यांनी हौदात बोर मारून स्वतःच्या घराच्या पत्रावर ऊस लावला आहे। ऊस संशोधनासाठी गावात चित्र व डुक्कर दाखल झाले आहे। काल फतेपूर येथून वाकेल निघालेल्या एका सायकलला एका छोट्या हत्तीने धडक दिल्याने एकाचे शर्ट फाटले तर दुसऱ्याचे बने आहे। मात्र सायकल चालकाची नुकतीच घेतलेली 5 वर्षापासून वापरलेली रुमाल हरवल्याने फतेपूर वाकडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दगडू पाटील यांच्या जेसीबीला 2 मच्छरांनी धडक दिल्याने जेसीबीचा शेंडा मेंढा झाला। तरी जेसीबी चालक गणेश काटे जखमी असून त्यांच्यावर तळेगावच्या आरके हॉस्पिटलमध्ये 4 कुत्रे व 2 घोडे उपचार करीत आहेत। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळानंतर कुठेही जाऊ नका जागोवरती प्रसाद घ्यायचा। नमस्कार, या बातम्यांमध्ये आपले एकदा पोट भरून स्वागत। काल मध्यरात्री भर उन्हात टाकरखेडा फाटा येथे मुंगी व हत्तीच्या धडकेत 2 हत्ती जखमी झाले असून एका मच्छराची प्रकृती चिंताजनक आहे। याविषयी आपण अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जाणून घेणार होतो, पण सध्या त्यांना जुलाब लागल्यामुळे ते रजेवर आहे। कमळाच्या पिशव्या टाकीमधून कैलास सिनेमा बघून पोपटाने महिलेला पळवले। तरी अवघ्या 10 वर्षापासून जीव लावत आलेल्या महिलेच्या प्रियकराने कॉटन मारून आपले दुःख व्यक्त केले। पुढची धक्कादायक बातमी आपल्याच गावातून। काल दुपारी भर थंडीत माऊली चुरा फसांवर अचानक गावातील काही गावठी उंदराने हल्ला केला। यात त्यांनी 1.5 ग्रॅम पोहे, 2.5 ग्रॅम चिवडा व 3 ग्रॅम लाडूचे नुकसान केले आहे। तरी सरपंच साहेबांनी माऊली चुरा फसांचे मालक दीपक भाऊ यांची नुकसान भरपाई करून त्यांना लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून द्यावी अशी लय ग्रुप काँग्रेसवाल्यांची मागणी। पुढची धक्कादायक बातमी आहे प्रगतीनगरमधून। काल रात्री 32 काढून 35 मिनिटाला बुड्या चोरांनी पवन गोळे यांची पान टपरी पडून 1 गायच्या पुडी, 2 चुना पुडी व 2.5 गुटख्याच्या पुड्या असा एकूण 15.5 रुपयाचा माल पडवून नेला आहे। जुन्या फोटोमध्ये डोक्यावरचे केस बघून अनेक टकल्यांना अश्रू अनावार्य पंतप्रधान लाडके टकले योजनेअंतर्गत सर्व टकल्यांना मोफत तेल व कंगलचे वाटतं, परंतु मोफत कंगलसाठी डोक्यात एकही केस नसल्याची अट। आता बघूया हवामान अंदाज। सकाळी 6 नंतर पाऊस पडणार, दुपारी 11 नंतर थंडी वाढणार तर रात्री 12 नंतर ऊन पडणार असल्याचे हवामानाने वर्तवले आहे। याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले।
पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. अशाच बातम्यांसाठी पत्ता कलबत्ता बातमीदार वेबत्ता.